नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आयुक्तांनी निवेदन न स्वीकारल्याने उबाटा गटाच्या महिलांनी चिटकवले मनपा आयुक्तांच्या दालनाला निवेदन. धुळे महानगरपालिकेत आज अनोखा प्रकार पाहावयास मिळाला. आयुक्तांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने उबाटा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत थेट बंद दालनाच्या दरवाजालाच आपले निवेदन चिटकवले. विविध मागण्यांचे निवेदन घेऊन महिला मनपात दाखल झालेल्या होत्या. मात्र आयुक्तांनी निवेदन घेण्यास नकार दिला. यावेळी उबाटा गटाच्या महिलांनी नाराजी व्यक्त करीत थेट आयुक्तांच्या बंद दरवाजालाच निवेदन चिटकवले. यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत महिलांनी निषेध नोंदविला. संबंधित निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील आज उबाटा गटाच्या महिलांनी प्रसारमाध्यमांसमोर दिलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. परंतु सन्माननीय आयुक्त साहेबांनी असूनसुद्धा आम्हाला वेळ दिला नाही. हे संविधानात्मकरित्या अतिशय चुकीचं आणि गैरवर्तन देखील म्हणता येईल. कारण की आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला देण्यात आलेला नाही आहे आणि असंच जर हे महापालिकेत चालू असेल तर आम्ही या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवतो. शिवसैनिक व इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आज आम्ही धुळे शहराचे आदरणीय आयुक्त साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो की आमचा विषय असा होता की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी असे आदेश पारित केले होते आणि 50% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. त्या 50%मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिला या सक्षम झाल्या पाहिजे. परंतु असं निर्देशनास आलेलं आहे की त्यांचे भाऊ, पती आणि बाप महिलांचे कामं करत असतो. आम्ही कोणत्याही व्यक्तीला, मनुष्याला आम्ही विरोध नाही करत आहे. तो आमचा बाप, भाऊ आणि पती जो असेल तो महिलांचा आणि कुटुंबाचा पाठीचा कणा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु महाराष्ट्र शासनाने जे आदेश दिलेले आहे की महिला सक्षम व्हायला पाहिजे, परंतु यांनी महिलांना असक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना भावल्या बनवून ते जर बसवत असतील आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असं कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की महिलांचे अधिकार कोणी हिरवत असेल तर त्यांना कायदेशीर त्यांचे पद ते संबंधित व्यक्तींमुळे गमवावे लागणार आहे. परंतु आम्हाला असं पुढे आढळल्यास आम्ही त्या व्यक्तींना, संबंधित व्यक्तींना, सर्व महिला प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊन साडी चोळीचा आहेर देणार आहे. आज दुर्भाग्य बघा की धुळे शहराचे लाडके आयुक्तांकडे निवेदन द्यायला आम्ही सर्व महिला आलो होतो. उन्हाचा तडाखा सर्वांना माहिती आहे, 40च्या जवळपास पोहोचलेला आहे. परंतु दुर्भाग्य असं की त्यांचं कॅबिन खाली असताना आम्ही विनवण्या केल्या त्यांना. आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 2 मिनिटं देण्यात यावे, परंतु त्यांनी नकार दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मीटिंग आहे. परंतु कायद्यात अशी कोणतीच तरतूद नाही आहे की तुम्ही महिलांना तडकाडून ठेवणार. आणि आम्हाला त्यांनी आमचं निवेदन नाही स्वीकारलं तर आम्ही सर्व महिलांनी तो निवेदन आता आयुक्त साहेबांच्या कॅबिनला दिलेला आहे, दरवाजाला चिपवून दिलेला आहे.